म्हणाले की त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो। अनेक गोष्टीपासून त्यामुळे ते वंचित राहतात। समाजाच्या मुख्य प्रवाहापासूनही ते कोसू दूर फेकले जातात। त्यांना समाजात वावरता येत नाही किंवा त्यांना समाजात सामावूनही घेतलं जात नाही। त्यामुळे त्यांचं जग हे वेगळंच आणि पीडित स्वरूपाचं होऊन बसतं। तरीही काही तृतीयपंथी आपल्या कर्तृत्वाने समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात। आपल्या कामगिरीने आपली दखल घ्यायला भाग पाहतात। त्यात मग कोणी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारताना दिसतो, तर कोणी उद्योग क्षेत्रात ठसठशीत कामगिरी करतो। अशीच एक घटना कोल्हापुरात पाहायला मिळाली आहे। याआधी कोणत्याही तृतीयपंथीला जे जमले नाही ते कोल्हापूरच्या तृतीयपंथीने करून दाखवले आहे। महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी समुदायाला रेशन दुकानाचा परवाना मिळाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे। कोल्हापुरात मुख्यमंत्री रोजगार मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मयुरी आळवेकर यांना हा परवाना प्रदान करण्यात आला। त्यामुळे मयुरी ही तृतीयपंथी आणि तिचे सहकारी हा व्यवसाय पुढे नेणार आहे। त्यातून त्यांना एक रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे। आता ते स्वतःच्या पायावर उभे राहणार आहेत। तृतीयपंथी समुदायाला भेदभाव, गरिबी, सामाजिक बहिष्करण आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यातील अडचणींना सामोरे जावे लागते। या पार्श्वभूमीवर त्यांना रोजगाराचे साधन आणि मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी मैत्री संघटनेने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्त भाव धान्य दुकान प्रक्रिया राबवली। त्यानुसार कोल्हापूर शहरात मैत्री संघटनेची निवड करून त्यांना नवीन दुकानाचा परवाना देण्यात आला। हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे। या निर्णयामुळे तृतीयपंथींना एक वेगळं दालन खुलं झालं आहे। राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे, त्यामुळे इतर तृतीयपंथीयांसाठीही आशेचं किरण निर्माण झाले आहे। अशा पद्धतीची वेगवेगळी दालनं तृतीयपंथीयांसाठी उघडली गेल्यास त्यांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे। शिवाय त्याचा आत्मविश्वासही वाढणार आहे। सरकारचं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे। यातून भेदभाव संपवण्यासही मदत होणार आहे। शाहू महाराजांच्या कोल्हापुरातच हे होत असल्यानं हा योगायोग म्हणावा का अशी चर्चा कोल्हापुरातच सुरू झाली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी विनोद चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण, कोल्हापूर।